नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 42 साईजचा कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहणार आहे. या इथे मी पेपर घेतलेला आहे, डबल फोल्डमध्ये आहे. पाठीमागचा आणि पुढचा भाग आपल्याला बरोबर काढायचा आहे. तर ही बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची. तर पहा, 42 साईजचा ब्लाउज असल्यामुळे उंची ही आपल्याला त्यानुसार घ्यायची आहे. उंची आपण घेत आहोत 14 इंच. तर पुढील भागासाठी आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन लागतं आणि पाठीमागील भागासाठी 1 इंच. तर पाठीमागील भागासाठी बघा, आपण 14 मध्ये 1 इंच प्लस केलं की 15 होतात आणि पुढील भागासाठी 15.5 इंचावरती आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या इथेही मी 15.5 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घेत आहे. आता या इथे आपण एक सरळ लाईन आखून घेऊया आणि हा भाग आपण कट करून काढायचा आहे. तर डीप नेक असल्यामुळे आपण या इथे शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. इथेही 5.5 इंच आणि 42 साठी मी मुंडा घेणार आहे 6.5 इंच. आता ह्या लाईनी आपण जोडून घेऊया. तर 6.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. तर तिथे मी सरळ अशी एक रेष आखून घेतली आणि याच रेषेवरती आपल्याला चेस्टची लाईन आखून घ्यायची असते या पद्धतीने. तर या इथे आपला असा बॉक्स तयार झाला. तर 42चा चौथा भाग होतो 10.5 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. 34 इंच कंबर आहे, 8.5 इंच होतो त्याचा आणि 1 इंच टक्स 9.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ह्या रेषा आपण जोडून घेऊया. तर ह्या दोन्ही लाईन मी आता इथे जोडून घेतल्या. आता आपण पहिल्यांदा मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी या इथे आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि इथेही अर्धा इंच मार्किंग करायचं आहे. या इथे मी अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे, ते मी या इथे अशा पद्धतीने जोडून घेणार आहे आणि या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून ही या इथे अशी लाईन आखून घ्यायची. ही लाईन आपली फक्त मुंड्याला आकार देण्यासाठी आहे. आता इथून आपण जे पहिल्यांदा लाईन आखलेली तिथून 1 इंच घ्यायचं, पुढील मुंड्याचा आकार द्यायचा आणि इथून पाठीमागील मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून 1 इंच घ्यायचं आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे आपला गोल मुंडा यायला हवा. या पद्धतीने मी मुंड्याचे आकार देऊन घेतले. 2.5 इंच आपण गळा रुंदी घ्यायची आहे. गळ्याची उंची पुढील 6.5, इथेही 2.5 इंच. या इथे तुम्हाला हवं असेल तर आणखीन ब्रॉड तुम्ही घेऊ शकता आणि हा चौकोन असा आखून घेऊया आणि मी गळ्याला आकार दिला. कटोरीमध्ये शक्यतो गोलच आकार असतात. आता या इथे 2.5 इंच, इथेही 2.5 इंच क्रॉस पट्टीसाठी मार्किंग आहे हे आपलं. आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. आता इथे 1 इंच वरती यायचं. इथून आपल्याला हा क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे. तर या इथे कटोरी मी 6.5 इंच घेणार आहे. तुमच्या ब्लाउजवरती जर 6 इंच असेल तर 6 इंच घ्यायची आहे. तर या इथे 6.5 वरती मी मार्किंग केलं. इथून 1 इंच वरती जायचं आणि इथून आपण हा जो पुढचा आकार आहे इथून
2 ते 2.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटोरीला मी आकार देऊन घेतलेला आहे. तर या इथे पहा 2.5, 3, 6.5, 1 इंच, 6.5, 1 इंच, 2.5, या इथे 1.5 इंच, या इथे 10.5, इथे अर्धा, इथेही अर्धा, इथे 1 इंच आणि इथेही अर्धा इंचाचा गॅप आला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी मार्किंग केलं आणि आपलं हे कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला हे कट करून काढायचं आहे. तर आधी आपण हे इथून स्टार्ट करणार आहे आणि हे जे अर्धा इंच आपण खाली मार्किंग केलेलं इथून आपल्याला कट करत हा पाठीमागील मुंड्याचा आकार कट करायचा आहे आधी, अशा पद्धतीने. तर या इथे हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग निघलेला आहे. तर आधी आपण पाठीमागच्या भागाचं पाहूया. तर या इथे आपण आधी गळा रुंदी 2.5 घेतलेली होती ती घ्यायची आणि पाठीमागील गळा 10 इंच आहे. तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि 10.5 इंचावरती मार्किंग केलं. या इथेही 2.5 इंच घेतलं आणि आता आपण हा बॉक्स आखून घेऊया आणि या इथे आपण गळ्याला गोलाकार देऊन घेणार आहे. जर तुम्हाला या इथे डिझाईनचा गळा काढायचा असेल तर तुम्ही डिझाईनचा गळाही काढू शकता. तर या इथे पहा अशा पद्धतीने आणि या इथे मी गळ्याला आता आकार देऊन घेतला. तर तुम्हाला हा पेपर पॅटर्न ठेवायचा असेल आणि गळ्यालाही आकार द्यायचा असेल तर इथून असं एवढं ठेवायचं आणि इथून गळा कट करायचा. तर मी तुम्हाला हा गळा कट करून दाखवते. पूर्ण गळा जर कट केला तर आपल्याला कधी कधी ब्लाऊज पीसवरती पेपर पॅटर्न ठेवले की शोल्डर कधी कधी मोठे होण्याचे चान्स होतात आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. इथून या पद्धतीने असं आपल्याला कट करायचं म्हणजे शोल्डर मोठे होत नाहीत, बरोबर आहे असे आपल्याला शोल्डर समजतात आपल्याला किती घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी हा पाठीमागचा गळा कट केला. आता हे पुढचा भाग आपण कट करून घेऊया. तर आधी आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया. आता कटोरी कट करून घेऊया आपण. आता हे पार्ट आपल्याला वाढवायची गरज नाही, फक्त कटोरी वाढवायची आहे. तर त्याआधी आपण कटोरी वाढवण्याच्या आधी बाही कट करून घेऊया. तर या इथे 5.5 इंच आपण घेणार आहे. 4.5 इंच बाही आहे तर 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि या इथे असा बॉक्स आखायचा. आता इथं छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 10.5. या इथे 10.5 घेतलं. इथूनही 10.5 घ्यायचं आणि हा बॉक्स बनवून घ्यायचा. अशा पद्धतीने हा मी बॉक्स बनवला. आता या इथे 3 इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. 3 इंच. बाही कटिंगचे व्हिडिओ आपले भरपूर झालेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता याचा मध्य करूया आपण. या पद्धतीने मध्य करायचा आणि या मध्याचे हे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. हा 1, हा 2 आणि हा 3. 1, 2, 3. या इथे 1 इंच, इथे 1.5 इंच. आता इथून आपण बाहीला आकार द्यायला चालू करूया.
या पद्धतीने आता आपण हा पण आकार देऊन घेऊया. तर मी आधी या पद्धतीने आकार देऊन घेते. ठीक आहे, या पद्धतीने आपलं आकार देऊन झाले. दंडघेर आहे 7.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हे आपण असं जोडून घेऊया. तर अशा पद्धतीने आपली बाही पण तयार झाली. आधी पाठीमागचा आकार कट करत यायचं, मग आपण या पद्धतीने पुढचा आकार कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने बाही झाली. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर या इथे तुम्ही पाहू शकता आकार किती छान आलेला आहे, हा आणि हा. या पद्धतीने तुम्ही ही बाही कट करा. तर आता या इथे पहा, कटोरी वाढवण्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे आणि यावरती मी आहे अशी कटोरी आधी ड्रॉ करून घेणार आहे. तर आता ही मोठी साईज आहे आणि कटोरी ही आपली मोठी आहे. तर काय करायचं, जास्त पसरट कटोरी होऊ नये म्हणून या इथे पहा 1.5 इंच, इथंही 1.5 इंच, या इथे 1/2 इंच आणि या इथे 1/2 इंच आणि याचा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि या इथे वाढवताना आपल्याला मात्र 1.25 इंच वाढवायचं आहे. तर या इथे आपण या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घेऊया. तर पहा, मी या इथे कटोरीला असा छान असा आकार दिला. आता हे पॉइंट जोडून घेऊया आणि हेही या पद्धतीने. या इथे थोडंसं 1/2 इंच आपल्याला वरती जायचं आहे, म्हणजे कटोरीला आकार छान येतो. तर बघा, कटोरी ही आपली तयार झाली. आता ही कट करून घेऊया. आता याचा असा मध्य करून घ्यायचा. इथे आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे. कटोरीचा मध्य करायचा 3.25 आणि 3 इंचावरती आपल्याला मोठी साईज असल्यामुळे 3 इंचावरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे. आता हा टक्स असा दुमडून याप्रमाणे आपली कटोरी छान अशी तयार होते. तर पहा, मी अगदी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे, सहज समजेल असं सोप्या भाषेमध्ये. हे आपलं एकदम परफेक्ट कटिंग आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.